Hello dear students, in the last video we have seen the practice set 2.2 of 10th standard of quadratic equation. Now let us see the practice set 2.3 of quadratic equation of maths 1. Practice set 2.3 question is solve the following quadratic equations by completing square method. विद्यार्थी मित्रांनो, काही मराठी मीडियमचे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा मला रिक्वेस्ट केली की आम्हाला सुद्धा मराठीतून सांगा. त्याच्यामुळे मी दोन्ही इंग्लिशमधून आणि मराठी या दोन्हीमधून मी उदाहरण समजावून सांगणार आहे. नाउ सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीने खालील वर्ग समीकरणे सोडवा. पहिला क्वेश्चन बघा. फर्स्ट क्वेश्चन, x² + x - 20 = 0. नाउ हियर वी हॅव टू फाइंड द थर्ड टर्म. आपल्याला या वर्ग समीकरणातलं तिसरं पद शोधायचं आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार बघा. नाउ लेट अस सी द फर्स्ट स्टेप. इन दिस फर्स्ट स्टेप वी हॅव टेक द टर्म 20 टू द लेफ्ट साइड. 20 ही वजा 20 ही संख्या आपण राईट साईडला घेतली, उजव्या बाजूला घेतल्यामुळे -20ची ती काय झाली +20. ही पहिली स्टेप कंपल्सरी करायची की जी थर्ड टर्म गणितात दिलेली आहे, तिसरं पद दिलेलं आहे ते आपल्याला उजव्या बाजूला घ्यायचे. वी हॅव टू टेक द कॉन्स्टंट टर्म टू द RHS ऑफ द इक्वेशन. देन इक्वेशन विल बिकम x² + x = 20. Write there as equation number 1. To make LHS complete square by using the formula. समीकरणाची डावी बाजू आपल्याला पूर्ण वर्ग करण्यासाठी आपण खालील सूत्राचा वापर करणार आहोत. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू ब्रॅकेट कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. तिसरे पद बरोबर 1/2 गुणिले x चा सहगुणक आणि कंसाचा वर्ग. आता इथे काय करायचे विद्यार्थी मित्रांनो बघा. आपण x चा सहगुणक म्हणजे कोएफिशियंट ऑफ x इज 1 हियर. Therefore, we have to take here as 1. In the equation, in this example, the coefficient of x is 1, so I have taken here 1. It may be different values in different examples. वेगवेगळ्या उदाहरणात त्याची किंमत वेगवेगळी असू शकते. वन हाफ इंटू 1 1/2 गुणिले 1 कंसाचा वर्ग आहे म्हणून 1/2 चा वर्ग. 1/2 चा स्क्वेअर. 1/2 चा स्क्वेअर इज 1/4. ॲडिंग द टर्म 1/4 टू द बोथ साइड ऑफ द इक्वेशन 1. ही जी थर्ड टर्म आहे, तिसरे पद जे आपण शोधून काढलं आहे ते इक्वेशन 1च्या दोन्ही बाजूत आपल्याला ते मिळवायचं आहे. Therefore इक्वेशन बिकम्स x² + 1/4 = 20 + 1/4. आता इथे इक्वेशन 1 हे विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण ही तिसरे पद दोन्ही बाजूत मिळवतोय, LHS मध्ये पण आणि RHS मध्ये पण. LHS ला इक्वेशन काय तयार झालं x² + x + 1/4 आणि RHS ला काय तयार झालं 20 + 1/4. आता उजव्या बाजूला जर पाहिलं आपण तर 20/1 आहे आणि इथं 1/4 आहे. देअरफॉर इथं वी हॅव टू फाइंड द LCM ऑफ बोथ दीज कॉन्स्टंट टर्म्स. आपल्याला याचा लसावी शोधावा लागेल. 1/4 आहे आणि इथं 20/1 आहे म्हणजे आपण इथं तिरकस गुणाकार करणार. मग आपल्याला हे इक्वेशन कसं मिळालं ते बघा. x + 1/2 ऑफ ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 81/4. हे 81 कुठून आले तर 20 × 4 केल्यामुळे आपल्याला तिथं 81 आले आणि 80 + 1 म्हणून 81/4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड बिकॉज वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. आपल्याला एक्सची किंमत काढायची म्हणून दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. x + 1/2 इज इक्वल टू ± 9/2. x अधिक 1/2 बरोबर अधिक वजा 9/2. अधिक वजा का घेतले आपण, इथं स्क्वेअर रूट काढलेला आहे, वर्गमूळ काढलेला आहे म्हणून इथं आपण काय केले ± साईन दिलेला आहे. मग ॲज युजल एकदा प्लस घेणार आणि एकदा मायनस घेणार. x is equal to 9/2 minus 1/2 or x is equal to -9/2 minus 1/2. आता इथे आपण एकदा +9/2 घेतले आणि इथं काय घेतले आपण -9/2.
कारण दोन व्हॅल्यूज आल्या तिथे x/9/2च्या प्लस पण आल्या आणि मायनस पण आली. त्याच्यामुळे वी हॅव टू टेक हिअर x इज इक्वल टू +9/2 -1/2 or x is equal to -9/2 -1/2. This plus 1/2 becomes here minus in both the terms. Therefore x is equal to 8/2 or x is equal to -10/2. 9 minus 1 8 and -9 minus 1 -10. Divide 8 by 2, x equal to 4. Divide -10 by 4, x equal to -5. Therefore 4 and -5 are the roots of the given equation. म्हणून 4 आणि -5 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहे. Now let us see the second example. Now the second example is x² + 2x - 5 = 0. x² + 2x - 5 = 0. Now take -5 to the RHS, it becomes +5. -5 आपण उजव्या बाजूला घेतल्यावर ते +5 होतील. इक्वेशन काय तयार होईल? x² + 2x = 5. The equation will become. Now as usual, to make LHS complete square use the formula. हा फॉर्म्युला पाठ करायचा आहे. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. तिसरे पद बरोबर कंसात 1/2 गुणिले x सहगुणक कंसाचा वर्ग. आता या गणितामध्ये x सहगुणक 2 आहे. त्याच्यामुळे आपण इथं काय किती लिहिणार आहे? 1/2 गुणिले 2 लिहिणार आहोत. Therefore third term is equal to 1/2 into 2 bracket square. 2 आणि 2 कॅन्सल होणार आहे. 1/2 into 2 आहे. 1/2 गुणिले 2 आहे. 2 ने 2ला भाग जाईल म्हणून फक्त 1 राहिला आहे. 1 स्क्वेअर इज 1चा वर्ग 1च येतो. ॲडिंग द टर्म 1 टू द बोथ साईड ऑफ द इक्वेशन. मग आता इक्वेशन काय तयार होईल? दोन्ही बाजूला मिळवते आपण इक्वेशन 1च्या. x² + 2x + 1 इज इक्वल टू 5 + 1. x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 6. हा x + 1 ब्रॅकेट स्क्वेअर कुठून आला? तर काय करायचं आपण इथे x² चा स्क्वेअर रूट घ्यायचा x आणि या 1चा स्क्वेअर रूट घ्यायचा 1 आणि या दोन्हीच्या मध्ये हे एक्सपान्शन कशाचे हे शोधण्यासाठी प्लसमध्ये साईन कोणतेही प्लस. गणितात प्लस असेल तर प्लस आणि गणितात मायनस असेल तर मायनस. या पद्धतीने ते चिन्ह द्यायचे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन हा स्क्वेअर जाणार म्हणून फक्त ब्रॅकेट x + 1 राहणार इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 6. स्क्वेअर रूट ऑफ 6 वर्गमुळात 6 का लिहिलं? कारण 6चं वर्गमूळ निघत नाही. वी कॅनॉट फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 6. Therefore x + 1 इज इक्वल टू प्लस रूट 6 और x + 1 इज इक्वल टू मायनस रूट 6. Therefore x इज इक्वल टू रूट 6 - 1 और x इज इक्वल टू रूट 6 -1. हा +1 आहे तो इकडे आला -1 झाला. हा +1 आहे इकडे आल्यावर तो -1 झाला. आणि रूट 6 एकदा प्लस घेणार आणि एकदा रूट 6 काय घेणार? मायनस घेणार. Therefore root 6 - 1 and root 6 - 1 are the roots of the given equation. म्हणून वर्गमूळ 6 - 1 आणि वजा वर्गमूळ 6 - 1 हे दिलेल्या वर्ग समीकरणाचे मूळ आहेत. आता आपण पुढे जाऊ. लेट अस सी द थर्ड एक्झाम्पल. Third example is m² - 5m is equal to -3. In this example, already the constant term is given to the RHS. तिसरं पद जे आहे ते इथं ऑलरेडी उजव्या पदाला आपल्याला दिलेलं आहे. So we can say that it is the equation 1. To make LHS complete square use the formula. हा फॉर्म्युला आपण नेहमी सगळ्याच गणितात लिहिणार आहोत. थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ m लिहिणार इथे x नाही. Because the given example, in the given example, the variable used is m. Therefore, in the formula, I have written third term is equal to 1/2 into coefficient of m bracket square. Now in the given example, the coefficient of m is -5. Therefore, here I have write -5. 1/2 into -5 that is -5/2 bracket square. वजा 5/2चा वर्ग केला. 5चा वर्ग 25, 2चा वर्ग 4. 5 square -5 square is 25 and 2 square is 4.
Adding the term 25 upon 4 to the both side of the equation 1, we get m square minus 5m plus 25 upon 4 is equal to minus 3 plus 25 upon 4. m into bracket minus 5 upon 2 bracket square is equal to 12. 12 कुठून आलं इथे तर 3/12 तिरकस गुणाकार आपण करणार कारण वजा 3/1 इथे. -3ला डिनॉमिनेटर 1 आहे आणि 25ला डिनॉमिनेटर 4 आहे, त्याच्यामुळे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. 3 × 4 करणार -12 येईल. -12 अपॉन 4 प्लस 25 अपॉन 4 -12 आणि 25 यांची सबस्ट्रॅक्शन होईल आणि 13 आन्सर येईल, म्हणून 13 अपॉन 4. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. m -5 अपॉन 2 इज इक्वल टू प्लस मायनस 13चं स्क्वेअर रूट ऑफ 13. 13चं वर्गमूळ निघत नाही म्हणून ते वर्गमूळ चिन्ह तसंच ठेवा. 4चं वर्गमूळ 2 आहे म्हणून /2 लिहिलेलं आहे. वर्गमूळ 13/2, एकदा अधिक आणि एकदा वजा. Therefore m -5 upon 2 is equal to plus root 13 upon 2 or m -5 upon 2 is equal to minus root 13 upon 2. Now we have to take -5 upon 2 to the right side, then it become minus चे प्लस होतील ते. Therefore answer is my m is equal to plus root 13 upon 2 plus 5 upon root 2 5 upon 2 or minus root 13 upon 2 plus 5 upon 2. These are the roots of the given equation. हे दिलेल्या वर्गसमीकरणाचे मूळ आहेत. Now let us see the fourth example. पुढचं चौथं उदाहरण आपण बघूयात. आता इथं महत्त्वाचं काय ते लक्षात घ्या. पहिल्या तिन्ही उदाहरणामध्ये जो आपला y², x² m² होता तिथे त्याचा कोइफिशियंट 1 होता, पण इथे या उदाहरणात या yचा कोइफिशियंट 9 आहे. y² कोइफिशियंट किती आहे? 9 आहे. हिअर द कोइफिशियंट ऑफ y² इज 9. वी हॅव टू इट इज कन्व्हिनियंट टू मेक द कोइफिशियंट ऑफ y² ॲज 1. मग ह्या y² कोइफिशियंट सहगुणक 1 करायचा आपल्याला, तो 9 ठेवायचा नाही. सो डिवाइड द इक्वेशन बाय 9. म्हणून इथं इक्वेशनला कितीने डिवाइड करणार आहात? 9ने आपण भागणार आहे. समजा या 9च्या जागी दुसरी कुठलीही संख्या असेल, 5 असेल, 3 असेल, 2 असेल, then we have to divide the equation by 5, 2 or whatever the number there. डिवाइड बाय 9 केल्यानंतर काय मिळते इक्वेशन? y² minus 12y upon 9 plus 2 upon 9. Now we have to take the 2 upon 9 to the right side. y² minus 12y upon 9 is equal to 0 minus 2 upon 9. Therefore equation 1 will become y² minus 12y upon 9 is equal to minus 2 upon 9. Plus 2 upon 9 चे राईट साईडला गेल्यावर काय झाले? वजा 2/9. आता नेहमीप्रमाणे आपल्याला थर्ड टर्म फाइंड करायची आहे. तिसरं पद आपल्याला शोधायचं आहे. मग आपण मागे वापरलाय फॉर्म्युला तोच इथे पण लिहिणार. To make the LHS complete square, use the formula. Third term is equal to bracket 1/2 into coefficient of y. Here we have to write the coefficient of y because in the example the variable used is y. Bracket square. 1/2 into, here the coefficient of y is 12 upon 9. Therefore I have written here 12 upon 9. 12 upon 9. 12 into 1 is 12. डिनॉमिनेटरला 2 into 9 is 18. 12 आणि 18 12/18 आले. 12/18ला आपण 6ने भाग देऊ शकतो. We can divide 12 upon 18 by 6. Then we can get 2 upon 3. Because 6 2s are 12, 6 3s are 18. 6 2 12, 6 3 18. म्हणून 2/3 आपल्याला मिळाले आणि 2/3 आपण वर्ग करणार. We have to square the 2 upon 3, that is 4 upon 9. 4/9. Therefore we will get third term as 4 upon 9. Next step same. Adding the 4 upon 9 to the both side of equation 1. y² minus 12 upon 9 plus 4 upon 9 is equal to minus 2 upon 9 plus 4 upon 9. y minus 2 upon 3 bracket square हे एक्सपान्शन असणार आहे. वरचा एक्सपान्शनचा हा फॉर्म्युला येणार आहे आपल्याला. इज इक्वल टू 2 upon 9. 2 upon 9 राईट साईडला उजव्या बाजूला का आले? 4मधून 2 वजा झाले म्हणून 2/9. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन
y वजा 203 इज बरोबर प्लस मायनस स्क्वेअर रूट 2/3. 2चं स्क्वेअर रूट निघत नाही म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 2 आणि 9चं स्क्वेअर रूट इज 3. y minus 2/3 is equal to plus root 2/3 or y minus 2/3 is equal to minus root 2/3. मायनस 2 रूट 3चे इथे काय होतील प्लस रूट 3. मायनस 2/3चे इथे काय होतील प्लस 2/3 होतील. Therefore root 2 plus 2/3 and minus root 2 plus minus root 2 plus 2/3 are the roots of the given equation. इथं फक्त एक स्टेप जी आहे पहिली ती इथं वाढवली आहे की डिवाइड द इक्वेशन बाय 9. बाकी सेम मेथडनी सगळे एक्झाम्पल करायचे आहेत. नाउ लेट अस सी टू द 5th एक्झाम्पल. नाउ लेट अस 5चं उदाहरण बघा. 2y² प्लस 9y प्लस 10 इक्वल टू 0. 2y वर्ग अधिक 9y अधिक 10 बरोबर 0. इट इज कन्व्हिनियंट टू मेक द कोएफिशियंट ऑफ y² ॲज 1. मागच्या उदाहरणात 9 होते कोएफिशियंट y² सहगुणक. इथं 2 आहे म्हणून आपण इक्वेशनला 2ने भागणार. y² प्लस 9y/2 प्लस 10/2 इक्वल टू 0. आता इथे 10/2 ला भाग देणार म्हणून इथे 5 आले. 2ने आपण 10ला भागल्यावर किती भागाकार येईल 5 येईल म्हणून मी इथं काय लिहिलेले आहेत 5 लिहिलेले आहेत. ते 5 आता उजव्या बाजूला गेल्यावर काय होतील मायनस होतील. Therefore y² प्लस 9y/2 इज इक्वल टू 0 minus 5. मग इक्वेशन मिळालं y² प्लस 9y/2 इज इक्वल टू -5. नाउ नेहमीप्रमाणे आपण थर्ड टर्म फाइंड करणार. ॲज युजल वी हॅव टू फाइंड द थर्ड टर्म बाय द फॉर्म्युला वी नो दॅट. Third term is equal to 1/2 into coefficient of y bracket square. Here is the coefficient of y. Coefficient of y is here 9/2. Therefore, I have written here 9/2. 9 into 1 is 9. 2 into 2 is 4. 9/4 we will get. 9/4 square 9/4चा वर्ग करायचा. 81/16. 81/16. Now adding the term 81/16 to the both side of the equation 1, we get y² plus 9y/2 plus 81/16 is equal to 5 minus 5 plus 81/16. y plus 9/4 bracket square is equal to -80. आता इथं -80 कुठून आले तर या 5ला आपण काय केलं 16ने मल्टिप्लाय केलं. 16×5 = 80 म्हणून इथे 80 कारण डिनॉमिनेटर सेम करायचा आहे म्हणून. आणि -80 आणि 81 यांची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन केल्यावर +1 येईल म्हणून 1/16 आपल्याला तिथं मिळतं. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन y प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस मायनस 1/4. 1चा स्क्वेअर रूट 1, 16चा स्क्वेअर रूट 4 म्हणून इथे 4 आले. आता प्लस 9/4 जे डाव्या बाजूला आहेत ते उजव्या बाजूला गेल्यावर वजा होतील. y प्लस 9/4 इज इक्वल टू प्लस 1/4 और y प्लस 9/4 इज इक्वल टू मायनस 1/4. नाउ टेक 9/4 टू RHS. 1/4 minus 9/4 or y is equal to minus 1/4 minus 9/4. Denominator is 4, 4 सेम आहे. Therefore y is equal to -8/4 कारण 9 मधून 1 गेला 8 येईल. Here -9 - 1 becomes -10. Divide 8 by 4 we get y is equal to -2 or divide 10 and 10/4 by 2 we get -5/2. Therefore -2 and -5/2 are the roots of the given equation. Hope students you can अंडरस्टँड. मला वाटतं तुम्हाला पहिलं 4थ्या उदाहरणापासून 5वं 4थं आणि 6वं सेम आहे. आपण शेवटचं आणखी एक उदाहरण बघूयात. शेवटचं उदाहरण लास्ट एक्झाम्पल इज 5x² इज इक्वल टू 4x प्लस 7. सेम 4 आणि 4थ्या आणि 5व्या उदाहरणासारखं सेम करणार आहोत. इट इज कन्व्हिनियंट टू मेक द कोएफिशियंट ऑफ x² ॲज 1. सो डिवाइड द इक्वेशन बाय 5. वी गेट x² is equal to 4/5x plus 7/5. x² minus 4x/5 is equal to 7/5.
इथे 4/5 जे उजव्या बाजूला होते ते डाव्या बाजूला घेतले, त्याच्यामध्ये मायनस झालेले आहेत. म्हणजे इथे एक्सचा कोएफिशियंट काय येतो, -4/5 येतो. टू मेक LHS complete square, use the formula. Third term is equal to bracket 1/2 into coefficient of x bracket square. Here the coefficient of x is -4/5. x चा सहगुणक इथे -4/5 आहे. मग -4 गुणिले 1, -4ला 2ने भागा 2 येईल, म्हणून -2/5 चा स्क्वेअर किती आला, -2 चा स्क्वेअर 4, 5 चा स्क्वेअर 25, 2 चा वर्ग 4 येईल, 5 चा वर्ग 25 येईल, -2 चा वर्ग पण 4च येईल, 4/25 ही आपल्याला इथे थर्ड टर्म मिळालेली आहे. ॲडिंग द टर्म 4/25 टू द बोथ साइड ऑफ द इक्वेशन 1. Therefore x² - 4x plus 4/25 is equal to 7/5 plus 4/25. आता इथे 35 कसे आले, तर 5ने मल्टिप्लाय केले आपण याला, कारण याचा डिनॉमिनेटर 5 आहे आणि इथे 25 डिनॉमिनेटर आहे. मग याचा डिनॉमिनेटर 7/5चा 25 करण्यासाठी त्याला 5ने मल्टिप्लाय केले. वी हॅव टू मल्टिप्लाय 7/5 बाय 5. वी विल गेट 35/25. Now the denominators are set 25, 25. We can add the numerator 35 plus 4. x minus 2/5 bracket square is equal to 39/25. 35 अधिक 4 39 येतील आणि छेद त्यांचा 25 दोन्हीकडे सेम आहे, म्हणून छेद 39/25 तसेच ठेवले. आता स्क्वेअर रूट घ्यायचे, म्हणजे एकदा प्लस घेणार आणि एकदा मायनस घेणार. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊन ब्रॅकेटचा स्क्वेअर जाईल पहिल्या. x - 2/5 इज इक्वल टू प्लस मायनस 39चं स्क्वेअर रूट निघत नाही. वी कॅनॉट फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 39. देअरफॉर राईट देअर स्क्वेअर रूट ऑफ 39. 25 स्क्वेअर रूट इज 5. देअरफॉर डिनॉमिनेटर इज 5. नाव राईट one time as plus and second time as minus. x - 2/5 is equal to plus root 39/5 or x - 2/5 is equal to minus root 39/5. Now -2/5 becomes plus when it goes to right side. -2/5 उजव्या बाजूला गेले की ते अधिक 2/5 होणार आहेत. Therefore x is equal to -39/5 plus 2/5. Now we get the last answer, plus root 39/5 plus 2/5 and minus root 39/5 plus 2/5. We cannot add here root 39 plus 2. वर्गमुळात 39 अधिक 2 यांची बेरीज आपण करू शकत नाही, म्हणून आपण काय केले, त्या आहे तशा टर्म्स त्या ठेवलेल्या आहेत. ठीक आहे, मला वाटतं प्रॅक्टिस शीट 2.3 इथं संपलेला आहे. तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही माझ्याशी खाली कमेंट्समध्ये लिहू शकता. So dear students, subscribe this channel to get the more videos. Thank you.